लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिकमध्ये आज राज्यव्यापी शाळा बंद धरणे आंदोलनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळालंय. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना आणि सर्व शिक्षक संघटना समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडलंय. गोल क्लब मैदानातून सुरू झालेल्या या आंदोलनात हजारो शिक्षक शिक्षिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत त्र्यंबक नाकामार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढलाय. त्यानंतर शासनाला विविध मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलंय. टीईटी अट रद्द करणे, पदोन्नतीतील अन्याय दूर करणे, अशैक्षणिक कामांमधून शिक्षकांना मुक्त करणे तसेच जुनी पेन्शन योजना लागू करणे अशा प्रमुख मागण्या यावेळी मांडण्यात आल्यात. आंदोलन शांततापूर्ण आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले असलं तरी मागण्या मान्य न झाल्यास येत्या काळात आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शिक्षक संघटनांनी दिला. पदोन्नतीसाठी आणि शिक्षकांसाठी टीईटी ही जे कंपल्शन करण्यात आलेलं आहे, या कंपल्शनामध्ये जे काही सिनियर शिक्षक आहेत त्यांच्यावरती अन्याय झालेला आहे. कारण शासनाचेच मुळात असे विविध परिपत्रकं होती की 2011 पूर्वी किंवा 2014 पूर्वी जे शिक्षक सेवेत लागलेले आहेत त्यांच्यासाठी टीईटी आवश्यक नव्हती. परंतु काही न्यायालयाकडं जे बाजू मांडण्याची जी कमतरता शासनाकडून निर्माण झाली त्यातून हा शिक्षकांवरती अन्याय झालेला आहे. त्याला अनुषंगून आता जे प्रमोशन झालेले आहेत त्या प्रमोशनमध्ये सिनियर लोकांवरती प्रचंड अन्याय झालेला आहे. नमस्कार. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या आंदोलनाचा सगळ्यात केंद्रबिंदू विद्यार्थी आहे. आज आम्हाला शिक्षकांना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचूच दिलं जात नाही. जवळपास 500 प्रकारची अशैक्षणिक कामे ही शिक्षकांना लावली जातात. त्याच्यामुळे माझा शिक्षक वर्गात शिकवण्याच्या ऐवजी तो असे अशैक्षणिक कामं करण्यासाठी बाहेर फिरत असतो. तर माझी प्रशासनाला एवढीच विनंती आहे की आमच्या सगळ्या शिक्षकांना या अशैक्षणिक कामातून मुक्तता करा आणि गोरगरिबांच्या मुलांना शिकवण्यासाठी त्यांना वेळ द्या. दुसरी माझी अशी मागणी आहे की शिक्षण हक्क कायदा लागू झाल्यानंतर टीईटी सक्तीची केली गेली. त्याच्या आधीचे जे लोक आहेत लागलेले, जे सेवा ज्येष्ठ आहेत, त्यांची 25-30 वर्ष सेवा झालेली आहे, अशा लोकांना टीईटीची सक्ती नको आणि त्यांना सेवा ज्येष्ठ लोकांना त्यांना त्यांच्या शैक्षणिक योग्यतेप्रमाणे पदोन्नत्या मिळाल्या पाहिजे. नाशिकमध्ये 1925च्या आतल्या टीईटी धारकांना पदोन्नत्या दिल्या गेल्या आणि आमच्यामधले जे सेवा ज्येष्ठ शिक्षक आहेत, जे 20-20, 30-30, 35 वर्ष सेवा झालेली आहे, त्यातले टीईटी पण आहेत, काही एमएड आहेत, पीएचडी आहेत आणि सेट नेट सुद्धा आहेत. आणि अशा लोकांना तुम्ही डावललं आणि जे फक्त कनिष्ठ आहेत, ज्यांची 5 वर्ष सेवा झाली आहे, 6 वर्ष सेवा झाली आहे, ते फक्त डीएड आहेत, काही बी आहेत, अशा लोकांना तुम्ही पदोन्नती देता. बरं, संचालकांचं जे पत्र आहे 14/5/2026 त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे त्या पत्राचा 1925च्या आतल्या लोकांनाच पदोन्नती द्याव्या. मग आम्ही काय केलं? आम्ही काय शासनाचं घोडं मारलं? तर आमचं एवढं असं म्हणणं आहे की सेवा ज्येष्ठतेनुसार तुम्ही पदोन्नत्या करा. आमच्यावर जो अन्याय होतो, आम्ही आज जे योगदान दिले शिक्षण क्षेत्रामध्ये, त्याचा कुठेतरी सन्मान झाला पाहिजे ना. तर आमचं एवढंच म्हणणं आहे की सेवा ज्येष्ठतेप्रमाणे तुम्ही पदोन्नत्या करा. नाहीये. आमची मूळ मागणी काय आहे की आम्हाला विद्यार्थ्यांना शिकू द्या, आमचा मूळ जॉब आम्हाला करू द्या, ही मूळ मागणी आहे. आणि ह्या आपल्या मार्फत ही समाजापर्यंत बातमी गेली पाहिजे की आमची याच्यामध्ये कुठली वेतनवाढ मागणी आहे, वेतन आयोगाची मागणी नाहीये. की आमचं म्हणणं असं की आम्हाला बीएलओ असेल, एसआयआर असेल, या कामातून किंवा अशा कामातून आम्हाला बाजूला करा. तुम्ही त्यासाठी इतर जे संवर्ग आहे किंवा बेरोजगार आहे त्यांना वापरा आणि आम्हाला मूळच आमचं अध्यापनाचं काम करू द्या, आम्हाला विद्यार्थ्याला शिकू द्या. जेणेकरून या एकतर खूप जागा रिकाम्या आहेत, शिक्षक कमी आहेत आणि ग्रामीण भागामध्ये खूप वाईट परिस्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये पटसंख्या कमी असल्यामुळे एका शिक्षकाला 4-4-5 वर्ग शिकवावे लागतात आणि ते 4-5 वर्ग सोडून आणखी बाकीचं काम करायचं आणि हे असणाऱ्या कामामध्ये आज महिना लोकांना बाहेर राहणार आहे. अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये नक्की मोठं नुकसान या शिक्षणाचं होणार आहे. मग त्यामध्ये टीईटी सारख्या परीक्षेमध्ये सुद्धा काय झालं की शासनाने आमची बाजू नीट मांडली नाही. या देशातल्या कायद्यामध्ये जेव्हा दुरुस्ती केली कलमामध्ये, त्याची माहिती या राज्य सरकारने घेतली नाही आणि राज्य सरकारने या अगोदर 2012 पूर्वी कोणालाच गरज नाही असं लेखी सांगून सुद्धा शासनाने सुप्रीम कोर्टामध्ये आमची बाजू मांडली नाही, इतर राज्याप्रमाणे बाजू घेतली नाही. म्हणून महाराष्ट्रातल्या लोकांवर खूप अन्याय झाला. सेवा लोकांना अन्याय म्हणजे टीईटी असून सुद्धा आमच्या शासनाने तुगलकी निर्णय घेतला. 14/5/26 एक पत्र काढलं की 1925 लोकांना फक्त पदोन्नती द्या, म्हणजे त्याच्यानंतर जे लोक टीईटी झाले त्यांना देऊ नका. म्हणजे अशा प्रकारचा विचित्र निर्णय शासन घेतंय आणि यासाठी हा आंदोलन आहे, मोर्चा आहे.
या जिल्हाधिकारी पातळीवरती सुटू शकतो. कारण धाराशिव जिल्हा असेल किंवा इतर जिल्हे असतील त्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी BLO शिक्षक आहेत, पण सहाय्यक BLO शिक्षक न देता ग्राम पातळीवरचे पोस्टमन, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, त्यानंतर कोतवाल असतील या लोकांना देऊन ती मदत केलेली. पण नाशिक जिल्ह्यामध्ये काय झालं, BLO पण शिक्षक आणि सहाय्यक BLO पण शिक्षक आणि याच्यामध्ये खास करून प्राथमिक सोबत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांचे पण शिक्षक खूप दिले गेले. त्यामुळे ग्रामीण भागातल्या मराठी शाळा अक्षरशः ओस पडायची वेळ आली. त्यामुळे याचा मानसिक किंवा याचा समाज मनावर परिणाम म्हणून विद्यार्थी संख्या आणि पालकांच्या मनात मराठी शाळेबद्दल या ठिकाणी कमीपणा वाटायला लागला की त्यांना वाटतं इंग्रजी माध्यमामध्ये या गोष्टी घडत नाही. म्हणून शासनाने याचा विचार करावा. घडती पटसंख्या शाळांची, मराठी शाळांची दुरावस्था होण्यामागे असे काही घटक कारणीभूत आहे. म्हणून सहाय्यक BLOचं जे नियोजन आहे किंवा सहाय्यक BLOच्या ज्या ऑर्डर आहे आदेश त्या कॅन्सलच कराव्या असं आम्ही त्या ठिकाणी पाटील मॅडमांना स्पष्टपणे आग्रही सांगितलं आणि आजच्या याच्यामध्ये मागणी होती. शिक्षकांच्या या इशाऱ्यानंतर आता शासन काय निर्णय घेणार आहे याकडे राज्यभरातील शिक्षकांचं लक्ष लागलंय. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.